तर मित्रांनो, एक खंडाळ्याच्या घाटामध्ये आपण अडकलो होतो आणि अडकायचं कारण म्हणजे काय ना, घाटामध्ये ना गॅसचं टँकर पलटी झालं होतं आणि एक पण गाडी खाली जात नव्हती आणि ते झालेलं होतं दुपारी 3 वाजता आणि रात्रीचे वाजलेले 12. आता तुम्हाला एवढं घाट फुल जाम आहे, खाली येणाऱ्या गाड्या पण बंद होत्या, वरतून जाणाऱ्या पण. पण नंतर आम्हाला जुन्या हवेने सोडलं, तर आम्ही वाटकडे झालो आणि तुम्ही बघू शकता एक पण गाडी नाही. नंतर आपण हवे लागल्यानंतर पूर्ण हवे मोकळे आहे. फक्त फोर व्हीलर कुठून तरी अशी वाट काढून दिल्या होत्या आणि त्यात पण मी निघलो होतो. मग नंतर तुम्हाला सांगतो, आपण डायरेक्ट आलो एअरपोर्टला, ड्रॉप वगैरे करून लगेच आपण निघालो 4 वाजता रिटर्न. पण तुम्हाला सांगतो, वापस आलो तरी काय ट्रॅफिक काय हल्लेलं नव्हतं. फक्त कुठून तरी एकदा रॉंग साईडने सोडल्या होत्या, नंतर पूर्णपणे असं जाम राहिलेलं होतं. आणि तुम्ही जर मुंबई पुण्याहून जर येत असेल, जर मुंबईहून पुण्याला येण्यासाठी ते ना फक्त फोर व्हीलरवाल्यांनी ना जुन्या घाटातून जुन्या रोडनी यावं आणि ना पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्यांनी ना काही काम असेल तरच बाहेर निघावं, नाहीतर नाही निघलेलं तरी चालेल. कारण की